इसीलिए कह रहे। चान्सेस आहेत ज्यांनी एक तिकीट काढले त्यांना देखील ही सायकल लागू शकते. यस सागरबाई, लकी ड्रॉ कुपन ज्याच्यासाठी आपण हे सायकल ठेवले लकी ड्रॉ कुपन मध्ये, म्हणजे प्रेक्षक देखील खूप खुश आहेत. तर या सर्व मान्यवरांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. यांच्या पाठबळामुळेच आम्ही ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि मी विनंती करतोय हे लकी ड्रॉ कुपन काढण्यासाठी फाळके साहेब आपल्या शुभ हस्ते पाहूया कोणाला ही सायकल लागते. लक हाँ बरोबर आहे ना. तो उद्या म्हणतील माझा नंबर आला नाही. भाई कैमरा चालू है ना, थोड़ा सा इधर घुमाए, मेरा भी चेहरा दिखना चाहिए. लकी ड्रॉ कूपन आम्ही काढतोय, जो इथे हजर आहे त्यालाच ही सायकल दिली जाईल. ओके, म्हणजे चान्स इथे जेवढे आहेत त्यांना चान्सेस आहेत. ओके, मी विनंती करतोय फाळके साहेब आपल्या शुभ हस्ते. तुमचा नंबर आलाय, तुम्ही घरी चालणार नाही, इथे पाहिजे, लवकर या. यस, जास्त लकी ड्रॉ कुपन्स नाही आहेत, तर सन्माननीय फाळके साहेब यांच्या शुभ हस्ते. हा एकच काढायचे, जरा मिक्स करा म्हणजे एक. हा हा सर चालेल. ओके. यस यस, पाहूया भाग्यवान विजेता कौन है. ये साइकिल लेकर कौन जाएगा अपने घर. जी हाँ, यस सर, यस. ओके, थैंक यू सो मच. और शायद लकी ड्रॉ लगा है. आताच हे मी जर लकी ड्रॉच्या आधी सांगितलं शांत बसा, नाही बसले असते. आता त्यांना माहिती, त्यांना वाटते की माझी चिठ्ठी आले. नक्कीच कूपन क्रमांक आहे 0 पासून स्टार्ट आहे. 1 च्या आधी 0 येतो. ओके, 0 5 4 054 आणि नाव आहे मोरिया कीर. ये तिकीट दाखव आणि सायकल घेऊन जा. कोणी उपस्थित आहे का? 2 मिनिटं वाट पाहिली जाईल. कूपन क्रमांक आहे, आम्ही दाखवतो. भाई थोड़ा सा झूम कर. ओके, दिख रहा आहे का? 2 मिनिटाचा अवधी आणि त्यानंतर लगेच दुसरं तिकीट काढलं जाईल. यस अनिकेत भाई, दुसरी काढूया. आम्ही तीन आकडे. हा कोण आहे का इथे? 1 2 3. चला, हे कॅन्सल होतंय तिकीट. तर विनंती करतो आता सर नाचणकर साहेब या ना, आपल्या शुभ हस्ते काढा. ही सायकल घेऊन साहेबांसारखीच बॉडी होणार आहे. मॉर्निंग वॉकला सायकल घेऊन गेल्यानंतर पाहूया कोण आहे. धन्यवाद सर.
ही आयडिया खूप चांगली आहे, म्हणजे जे इतका वेळ थांबलेत त्यांना फायदा आहे. नक्कीच, क्या बात है. इस बार भी 0 से ही आंकड़ा है. यस, कूपन क्रमांक आहे 037. नाव आहे स्वरूप अशोक मयेकर. कोणी आहे का? हा हा, आपला भूषण भाई बघू दे. फोन बिन नाही, फोन बिन नाही. आम्ही याआधी सूचना दिले, जो इथे उपस्थित आहे तोच हा सायकलचा मानकरी ठरेल. हा, अक्षय भाई बरोबर ना? चला, कोणी आहे का? 1, कोणी आहे का? 2, कोणी आहे का? 3. चला, कॅन्सल. ओके, मला वाटतंय की सर्व मान्यवरांना तिकीट काढायला लागणार आहे. आता मला वाटतं साहेबांना विनंती करतो, साहेब तुम्ही जी चिठ्ठी काढाल तो शक्यतो इथे असणारच. या, नक्कीच साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेला ही चिठ्ठी काढण्यात येते. नक्कीच पाहूया. नक्की आहे. 100% साहेबांनी सांगितलं की इथे नक्कीच आहे. पुन्हा एकदा सर्वप्रथम या लकी ड्रॉ साठी एकदा जोरदार टाळ्या होते, कारण का पहिले क्रमांक जे आलेत ना 0 पासून स्टार्ट आहे आणि तिसरी चिठ्ठी देखील 0 ने स्टार्ट आहे. हा सर, बघा मी खोटं नाही बोलत आहे. ओके, आणि क्रमांक आहे अनुभव आहे त्याला 065 आणि नाव आहे निखिल एकनाथ शेटे. कोणी आहे का? झूम कर. नेक्स्ट. हा, सर्व म्हणतात की आमची चिठ्ठी होऊ दे. ओके, चला. 1, कोणी आहे का? 2, कोणी आहे का? 3, चला, कॅन्सल. येस, ताई या आपल्याशी बसते. पाहूया, सगळे इंटरेस्टिंग आहेत, मजा येते खरंच. पाहूया कोण असेल भाग्यवान. 3 तर ज्यांना लागले ना ते म्हणतील मी थांबलो असतो तर सायकल मिळाली असती. ताईंचं म्हणणं आहे की आहे, तर पाहूया. नाव माझ्याकडे आहे, ताईने इशारा केलाय, पण नक्कीच आज दिवस आहे आणि नाव माझ्याकडे अनाउन्स करणार आहे. ताईने फक्त इशारा केला, सांगितलं नाही की या व्यक्तीला लागलाय. बरोबर ना ताई? ठीक आहे, असू दे. आम्ही एवढंच सांगेन, जेव्हा वेळ आपली चांगली असते ना, आपल्या आयुष्यात आहे ना, आपल्या आयुष्यात सगळ्या काही चांगल्या गोष्टी होत असतात. आणि जब देखिए केबीसी में कहते हैं ना अमिताभ बच्चन की आपका समय शुरू होता है अब, वैसी बात है ये. और इस साइकिल के विनर है वन एंड ओनली, जी हाँ, इनका समय पहले भी था, अब भी है और आगे भी रहेगा. वन एंड ओनली मुन्ना मयेकर. हम दिखाना चाहेंगे भाई थोड़ा सा जूम करिए. मुन्ना भाई, सच में किस्मत किसको कहते हैं सर? इसको कहते हैं 1 लाख रुपए भी और ये चमचमाती हुई साइकिल भी हम दर्शकों को दिखाना चाहते हैं. और मुन्ना भाई को ये साइकिल की जरूरत है. हाँ, सही जगह. यस, 117 हम दिखाना चाह रहे हैं. सर दिखाइए, दर्शकों को दिखाइए. अनफॉर्चुनेटली जो दावेदार थे पहले 3, आप यहाँ पर नहीं थे, इसलिए आपको वो साइकिल नहीं मिली है. नेक्स्ट ईयर आप जरूर रहेंगे. और ये साइकिल हमें स्पॉन्सर की है, माफ कीजिएगा, ये जो साइकिल है दोनों वडार साहब, मंदार जी खनकर और राजन जी फाड़के साहब, इनके हाथों से दी जाएगी. तो चलिए, आज जय भैरी मुरुगवाड़ा पूरी तरीके से लूट कर लेकर जा रही है क्रिकेट का मेला. मुन्ना मयेकर आइए, और आपकी ये जो चमचमाती हुई साइकिल इंतजार कर रही है. और अजीत भाई, ये टिकट भी देना है और ये भी. यस, और शुक्रिया अदा कर रहे हैं. यस, क्या बात है मुन्ना भाई, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. जर ताईने इशारा केला नसता ना, अजून तुम्हाला वाट पाहावी लागली असती. ओके, नो प्रॉब्लम. कुछ लोग कह रहे थे ना जय भैरी मुरुगवाड़ा टीम का समय समाप्त हो चुका है, उनको ये जवाब रहेगा. जी हाँ,
बहुत ही करा जवाब. जी हा, या सायकल चालवतच न्यायची आहे. हा ओके. हो नक्की. ओके एकदा जोरदार टाळ्या उद्या मुन्ना मयेकर साठी. यस थँक्यू सो मच. होलिओ होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो. आणि त्याचबरोबर मुन्ना दादा ही सायकल. मुन्ना दादा किती तिकीट काढल्या होत्या या? किती? 5. आणि एकाने तरी 500 रुपये पूर्ण पुस्तक घेतलं होतं. मी काढत, मला माहित नव्हतं लकी ड्रॉ. राहुल पिलनकर माझ्याजवळ आले, तिकीट काढ, तुलाच सायकल लागणार हे आधीच सांगितलं होतं. बहिरीला साक्षी आणि नवलाई पाहिल्यावर साक्षी सांगून सांगतो, राहुल पिलनकरने मला आधीच सांगितलं तुलाच सायकल लागणार आहे. नक्कीच म्हणजे विशेष कौतुक आम्ही राहुल दादाचं पण करू. आणि त्यांच्या जिभेला काळं तिळ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सरपंच मॅडमनी माझा तिकीट काढल्याबद्दल शुभेच्छा. थँक्यू सो मच मुन्नाबाई. खूप 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 आम्ही आपले अभिनंदन करतो. ही खूप चांगली सायकल तुम्ही जिंकलेला आहात. धन्यवाद मित्रांनो. मी आधी सांगितलं जिथे 50 तिकीट घेऊन पण होत नाही तिथे 1-2 तिकीटने पण तुम्ही लकी ड्रॉ जिंकू शकता. यस नक्कीच. त्याचबरोबर सन्माननीय सामंत साहेब या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो. आणि आमची जय भैरी टीम जिंकली त्याबद्दल सर्व टीमचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत सगळे भारतीय जनता पार्टीचे, ही स्पर्धा भरवणं सोपं नाही, परंतु आमचे रवींद्र चव्हाण साहेबांनी जी मदत केली त्याच्यामुळे ही चांगली स्पर्धा या आमच्या गावामध्ये होऊ शकली. आणि म्हणून पंप्या शिवलकर असेल किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, अशी स्पर्धा पहिल्यांदा मिरावर भरली गेली. आणि ती निव्वळ रवींद्र चव्हाण साहेब जे डोंबिवलीचे आमदार आहेत परंतु रत्नागिरीवर प्रेम आहे, अशा माणसानं ह्या रत्नागिरीच्या निव्वळ फक्त ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या टीमसाठी बनवली. आता मुंबईकरांसाठी किंवा अन्य लोकांसाठी टीम ह्या भरवल्या जातात स्पर्धा, परंतु ह्या स्थानिक पातळीवर भरवल्या गेल्या. आणि त्याच्यामुळे ह्या खरं तर म्हसोबाचा मी मानकरी आहे, परंतु किती अडचणी आल्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पाणी भरलं होतं तरीसुद्धा या मुलांनी एवढी मेहनत केली आणि या मेहनतीतनं हे ग्राउंड अतिशय सुंदर झालं. शिवाजी स्टेडियमपेक्षा अतिशय सुंदर ग्राउंड या सगळ्यांनी तयार केलं आणि सगळ्या स्पर्धकांनी त्याला अतिशय चांगलं सहकार्य केलं. आणि अशा स्पर्धा या मिऱ्यावर आमच्या सगळ्यांकडनं भरवल्या जातील. आणि या मिऱ्यावासियांचं एक सुदैव आहे की अशा पद्धतीचं ग्राउंड हे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं कुठे मिळणार नाही. आणि त्याच्याकरता खरं तर सगळ्या स्पर्धकांनी किंवा येणाऱ्या टीमनी या आमच्या ज्यांनी ज्यांनी या स्पर्धा भरवल्या त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. मी माझ्या सहकाऱ्यांचं कौतुक करतो आणि निश्चितपणे सांगतो पुढच्या वर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे अशा परिस्थितीत आपण स्पर्धा भरू आणि तुम्हाला इथल्याच खेळाडूंना न्याय मिळेल याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन. जे उपविजेता ठरले त्यांनी अतिशय चांगला खेळ केला आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहभागी घेतला त्या सगळ्या सगळ्या टीमचं मी विशेषतः कौतुक करतो. या मिऱ्यामध्ये आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या वर्षी पुन्हा या आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि थांबतो. नवलाई पवनाई देवी म्हसोबा आमचा सगळ्यांना उदंड आयुष्य देवो आणि शिमगावच्या पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, आपलं पाठबळ असेल तर नक्कीच आम्ही दरवर्षी चांगली स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोचवू आणि आम्हाला विश्वास आहे तुमचं सहकार्य दरवर्षी आम्हाला लाभणार आहे.
नक्कीच ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय आम्हाला माहिती आहे, कधी ही ट्रॉफी उचलायची, कधी सेलिब्रेशन करायचं याकडे नक्कीच राम जानकी गावखडी आणि जय भैरी मुरगोडा या संघाचं लक्ष आहे. अवघे 5 मिनिटांमध्ये हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे मित्रांनो. तर नक्कीच जसं साहेबांनी सांगितलं की एक उत्कृष्ट असं यावेळेला मैदान आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्यामागे खूप मेहनत आहे. 5 तारखेला साहेब आपली स्पर्धा होती, पाणी भरल्यामुळे ती थोडीशी 2 दिवस पुढे गेली. खरंच या कमिटीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. खूप मेहनत लागले, खूप मेहनत. आणि डेच्या टुर्नामेंट होतच असतात, परंतु नाईटची टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं ही खरंच साधी गोष्ट नाही आहे. अनेक अडचणी येत असतात, त्याला सामोरं जात ही स्पर्धा पूर्ण या ठिकाणी केली. नक्कीच जास्त वेळ न घेता आम्ही बक्षीस वितरणाकडे वळतोय. या फायनल सामन्याचा सामनावीराचा बहुमान जातोय, ज्यांनी अप्रतिम खेळ केला. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज वागदरे. युवा स्पोर्ट्स प्रवीणजी पवार साहेब यांच्याकडून टी शर्ट असेल. नक्कीच हा सामनावीराचा बहुमान देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदिती भाटकर मॅडम आणि आकांक्षाताई कीर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे सूरज वागदरेसाठी. यस, ये जो जर्सी आप देख रहे हैं युवा स्पोर्ट्स प्रवीण जी पवार साहब इन्होंने हमें स्पॉन्सर की है. यह सूरज वागदरे और इस समय बहुत ही शानदार खेल के बदौलत इस फाइनल मुकाबले के मैन ऑफ द मैच बने हैं जरूर. और इससे पहले जितने भी मुकाबले हुए जिसमें मैन ऑफ द मैच के लिए एसके स्पोर्ट्स के ओनर हेमंत कामले इन्होंने स्पॉन्सर हमें की थी. और ट्रॉफी जो थी श्रीदा मुरकर और जो कैप थी वो हमें स्पॉन्सर की है सुमित जी शिवलकर सर और अशु सावंत सर. और इस प्रतियोगिता का बेस्ट गेंदबाज बने बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट राम जानकी गावखड़ी टीम का गुरु प्रसाद मुद्रे बेस्ट बॉलर. वेल बॉल. और भागी जी मयकर और दीपक जी पाटिल सर आपकी शुभ हाथों से ये जो है ट्रॉफी देकर गुरु प्रसाद को नवाजे. वेल बॉल. गुरु प्रसाद के लिए जोरदार ताली होनी चाहिए. वेल बॉल गुरु. यस सर. भागेश जी मयकर सर और दीपक जी पाटिल सर इनके हाथों से ये शूज ब्रांडेड शूज और ये ट्रॉफी देकर उनको नवाजा जा रहा है. वेल बॉल. कम से कम इकोनॉमी के साथ गुरु प्रसाद मुद्रे ने इस पूरी प्रतियोगिता में शानदार गेंदबाजी की है. और इस प्रतियोगिता के बेहतरीन बल्लेबाज बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, जी हाँ, वन एंड ओनली राम जानकी गावखड़ी के अक्षय राठौड़. अंकुश जी शिवलकर साहब और बालकृष्ण शिवलकर सर, दादा शिवलकर सर, इनके हाथों से ये जो है ट्रॉफी और ये चमचमाती हुई जो है बैट देकर नवाजा जाएगा. फैज स्पोर्ट्स नवीद खान साहब इन्होंने स्पॉन्सर की है. बहुत बड़ा ब्रांड है रत्नागिरी के क्रिकेट का. फैज स्पोर्ट्स नवीद खान साहब इन्होंने स्पॉन्सर किया. थैंक यू सो मच. युवा स्पोर्ट्स भी बहुत बड़ा ब्रांड है और इन सभी ने हमें सपोर्ट किया इस प्रतियोगिता के लिए. थैंक यू सो मच. नो डाउट ये नाम जब भी मैं लूंगा तो उस नाम की गूंज होगी. इस प्रतियोगिता के बेहतरीन फील्डर बने हैं, जी हां, जिसने इस प्रतियोगिता में जिंदा रखा और टीम को विनर बनाने में अहम भूमिका निभाई है. वन एंड ओनली आदित्य मोरे, बेहतरीन फील्डर. शायद वो गेंद को सेफ नहीं करते तो यहां से जय भैरी मुरुगोड़ा टीम का सफर समाप्त होता, लेकिन उस सेफ ने जरूर चैंपियन बनाया है. और बेहतरीन फील्डर की ये ट्रॉफी देने के लिए सतीश जी नलावड़े साहब और बाबा नाचनकर साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा आपकी शुभ हाथों से ये जो है ट्रॉफी देकर और ये जर्सी देकर नवाजे. जी हाँ,
युवा स्पोर्ट्स प्रवीण जी पवार साहब, इनकी ओर से ये जर्सी हमें स्पॉन्सर है। थैंक यू सो मच। बहुत बड़ा ब्रांड युवा स्पोर्ट्स और उनके ओनर है प्रवीण जी पवार साहब। थैंक यू सो मच प्रवीण सर, आपने इतनी मोहब्बत दिखाई और आगे भी दिखाते रहेंगे। यस, देखिए इस प्रतियोगिता में जिसने सबसे ज्यादा सिक्स लगाए और इस प्रतियोगिता के सिक्सर किंग बने हैं, जी हाँ, वन एंड ओनली, और इसको युवा स्पोर्ट्स की ओर से प्रवीण जी पवार साहब, इन्होंने ये जर्सी हमें स्पॉन्सर की है। और सिक्सर किंग विकी पाटिल सर, विक्रम पाटिल सर, इनके हाथों से ये जर्सी दी जाएगी। और सिक्सर किंग बने हैं वन एंड ओनली बाहुबली खिलाड़ी अक्षय राठौड़, सिक्सर किंग। जरूर बहुत बड़ी उपलब्धि है, बहुत बड़ा खिलाड़ी है और फिर से एक बार साबित किया है विक्रम जी पाटिल सर, इनके हाथों से। यस, और विनर कौन है, रनर अप कौन है, सभी को पता है, लेकिन मैन ऑफ द सीरीज कौन है ये बताना चाहेंगे। लेकिन ये जो आप एलईडी स्मार्ट टीवी देख रहे हैं, इरफान पठान साहब इन्होंने हमें स्पॉन्सर किए, एसएस मोबाइल के ओनर है। थैंक यू सो मच इरफान पठान साहब, जी हाँ। और आदरणीय राजीव जी सावंत साहब, इनके हाथों से ये मैन ऑफ द सीरीज की एलईडी स्मार्ट टीवी दी जाएगी। सर क्या कितने इंच की बताइए, एचडी है 32, और नेक्स्ट ईयर जो है इसी टीवी के ऊपर उनके घर वाले उसका खेल देखेंगे और मैन ऑफ द सीरीज बने हैं, जी हाँ। कोई कह रहा है गौरव मड़वी, कोई और कुछ नाम है आपके जहन में, सूरज वागदरे, कोई कह रहा है मंदार जोशी, यस। और लास्ट ईयर अक्षय राठौड़ ने इस ट्रॉफी के ऊपर अपना नाम लिखा था और इस साल मैन ऑफ द सीरीज के हकदार बने हैं वन एंड ओनली, जिसने ऑलराउंड परफॉर्मेंस किया और दिखा दिया कि मैं अपनी टीम के लिए वो हर सफल प्रयास करूंगा जरूर। अपकमिंग स्टार वन एंड ओनली मैन ऑफ द सीरीज गौरव मड़वी, जी हां। ये खुशी, ये स्माइल काफी मेहनत के बाद यहां पर देखने को मिल रही है। हमारे टीम के इस कमेटी के सभी मेंबर, जरूर फाल्के साहब, सावंत साहब और तमाम बड़ी बड़ी हस्तियों के और से ये जो है मैन ऑफ द सीरीज की एलईडी स्मार्ट टीवी दी जा रही है और ये हमें स्पॉन्सर किए इरफान जी पठान साहब इन्होंने। मुझे लगता है गौरव मड़वी की लाइफ की सबसे बड़ी जो है ये ट्रॉफी रहेगी। गौरव भाई, पहले जब हम स्कूल से आते थे तो खेलने को जाते तो हमें मार पड़ती थी कि पढ़ाई पर ध्यान दो, क्रिकेट में क्या है, लेकिन आजकल कहते हैं क्रिकेट खेलिए, सब कुछ है क्रिकेट में, इज्जत है, शोहरत है, धन दौलत है, सब कुछ है। और क्रिकेट ने सच में आईएसपीएल का माहौल लाकर और ज्यादा चार चांद लगाए हैं। तो जरूर खेलिए क्रिकेट, नो डाउट, लेकिन अपने घर की सिचुएशन को देखकर इस खेल में आइए दोस्तों, जरूर। और जरूर मेरी ये आवाज आप तक पहुंचाने में जिन्होंने अहम रोल अदा किया, हमारे डीजे ऑपरेटर दोस्त मांडवकर डीजे, आइए। हाँ जी, बाल बिल ठीक कीजिए, ओके। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए, बहुत ही अच्छा साउंड सेट करते हैं। थैंक यू सो मच दोस्त। आइए मंच के ऊपर, आपका तहे दिल से स्वागत रहेगा। पिछले 4 दिन और आज ये 5वां दिन जिन्होंने बहुत ही अच्छी तरीके से साउंड सेट किया, जिसकी वजह से आप मेरी आवाज घर बैठे सुन सके और बहुत ज्यादा मजा इस प्रतियोगिता के दरमियान आया। जोरदार तालियां होनी चाहिए।
या स्पर्धेमध्ये ज्याने 5 दिवस सुंदर कॉमेंट्री केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली, खेळाडूंना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असे आमचे मित्र सरदार शेख यांचा देखील आपण इथे पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन आभार मानतोय. सरदार शेख, त्यांनी स्टेजवर जायचं आहे. अप्रतिम कामगिरी म्हणता येईल, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुंदररित्या पाहिली. प्रेक्षकांचे मनोबल वाढवले, तसेच खेळाडूंचं देखील मनोबल वाढवलं. उत्तुंड प्रतिसाद, जसं खेळाडू पाहायला येतात तसेच सरदार शेख यांची कॉमेंट्री पाहायला देखील प्रेक्षक येथे उपस्थित असतात. धन्यवाद. असंच आपले आशीर्वाद कायम राहो आणि कायम तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहू सरदारभाई. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी पंचांची अचूक कामगिरी पूर्ण केली. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊ दे. ओमकारजी पोयरेकर खरंच एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्षापासून मी ओमकार दादाला ओळखतो. खरंच एक खूप जबरदस्त क्रिकेटपटू आहे आणि क्रिकेटवरती त्याचं अतोनात प्रेम आहे आणि जिथे जिथे क्रिकेट असतं तिथे तिथे आवर्जून ओमकार दादा हजर असतो आणि या स्पर्धेसाठी खूप चांगली पंचांची भूमिका त्याने पूर्ण केली. नक्कीच ओके, थँक्यू सो मच दादा या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेबद्दल आणि खूप चांगले योगदान दिल्याबद्दल. आणि त्याचबरोबर आमचे चांगले मित्र आणि जय भैरी मुरगुळाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू त्याने देखील या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पूर्ण केली. प्रतीक वास्के यांना देखील सन्मानित करण्यात येते या व्यासपीठावरती. नक्कीच प्रतीक खरंच एक दर्जेदार क्रिकेटपटू आहे आणि खूप चांगले पंच देखील आहेत. यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. नक्कीच. आणि त्याचबरोबर आम्ही विशेष आभारी आहोत tenniscricket.in ची पूर्ण टीम, सोनमताई चव्हाण, त्याचबरोबर गिरीशदादा कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण टीम काम करत असते. सागर लिंगायत असेल, सफवान बारगीर असेल, ऐमान असेल आणि त्याचबरोबर प्रसाद, अथर्व ही पूर्ण टीम काम करताना पाहायला मिळाली. तर या सर्वांच्या वतीने हा सन्मान आमचे मित्र ऐमान यांनी स्वीकारायचा. एकदा जोरदार या पूर्ण tenniscricket.in च्या टीम साठी होऊ दे मित्रांनो. येस नक्कीच खूप चांगलं दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर गेली 5 दिवस ज्यांनी खूप चांगली मेहनत केली आणि ग्राउंड साफसफाई ठेवण्यामध्ये ज्यांनी खूप सिंहाचा वाटा उचलला असं म्हणायला हरकत नाहीये. पप्या मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे आणि त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. पप्या मोरे प्लीज वेलकम. पप्या मोरे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला देखील यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच खूप चांगलं त्यांनी देखील कार्य केलंय. विकेटची साफसफाई वरती लक्ष दिलंय. नक्कीच पप्या मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे.
आणि त्याचबरोबर ही जी आपण लाईट पाहताय आणि पूर्ण बॅरिकेड पाहताय ज्यांनी खूप सुंदररित्या या ठिकाणी सेट केलंय अनिकेत शिवलकर यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आमचे चांगले मित्र देखील आहेत. अनिकेत शिवलकर गवळीवाडा यांच्या माध्यमातून हे लाईट आणि बॅरिकेड सजवले गेले. हा पूर्ण व्यासपीठ हे पूर्ण खूप चांगलं मॅनेजमेंट देखील त्यांनी केलंय. थँक्यू सो मच अनिकेत भाई. खूप चांगलं या ठिकाणी लाइटिंग सेट केलंय. बॅरिकेड देखील पाहायला मिळाला आणि स्टेज त्यांच्या माध्यमातून सजवला गेलाय. अनिकेत शिवलकर गवळीवाडा. आणि त्याचबरोबर अजून एक सन्मान व्यासपीठावरती होतोय सुमित शिवलकर सर यांचा. नक्कीच ययाती शिवलकर सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुमित शिवलकर सर यांचा. सुमित भैया यांचं देखील खूप तोलामोलाचं योगदान. एकदा जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी देखील. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याच्या सामनावीरामध्ये कॅप यांनी स्पॉन्सर केले आणि आशु सावंत सर यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि त्याचबरोबर आशु सावंत भाई यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान या ठिकाणी करतोय. एक दिलदार व्यक्ती आहे आणि आमचे चांगले मित्र. खरंच थँक्यू सो मच दादा. खरंच जिथे जिथे गरज लागेल तिथे हाक मारल्यानंतर लगेच धावत येणारा हा आमचा मित्र आहे आशु सावंत आणि त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर ज्यांनी ही 5 दिवस स्कोररची प्रमुख भूमिका पूर्ण केली. प्रत्येक चेंडूवरती मला अपडेट देत होता म्हणून मी तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवत होतो. आमचे मित्र वेदराज मयेकर. एकदा जोरदार टाळा होऊ दे. खूप चांगले स्कोरिंगची भूमिका पूर्ण केले आणि त्याचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाची शाल पुष्पगुच्छ देऊन. नक्कीच नक्कीच खूप चांगलं काम स्कोरिंगच्या माध्यमातून वेदराज मयेकर यांनी केलंय. आणि त्याचबरोबर ज्यांनी लाईनमनची तत्पूर्वी एक मोठं व्यक्तिमत्व आहे सन्माननीय मुनीरजी मजगावकर सर यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. एक खरंच दिलदार व्यक्तिमत्व आहे. आमच्या हाकेला वेळोवेळी धावून येणारं एक प्रेमळ व्यक्तिमत्व. तर ही प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन यथोचित सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे मुनीर साहेबांसाठी. नक्कीच क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. मुनीर सर थँक्यू सो मच. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि त्याचबरोबर लाईनमनची प्रमुख भूमिका पूर्ण करणारे आमचे मित्र अनिकेत शिवलकर मित्रमंडळ यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी. लाईनमनची भूमिका महत्वाची आहे तर या एकाने यायचा हा सन्मान स्वीकारायचा आहे. अनिकेत मित्रमंडळ यांचे प्रमुख आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती हा सन्मान स्वीकारा. यस खूप चांगलं काम यांनी केलंय. आयुष मयेकर, गौरव शिवलकर, पार्थ मयेकर, रोहित शिवलकर या सर्वांनी लाईनमनची खूप चांगली भूमिका पूर्ण केली. प्रणव तांडेल यांचं आणि या सर्वांचं मी यथोचित सन्मान करतोय. ययाती शिवलकर सर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच राजूजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून देखील एक शाबासकीची थाप देखील त्यांच्यावरती दिली जाते. नक्कीच
आणि त्याचबरोबर ही फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहिलात ती खूप सुंदररित्या करणारे भैरव आर्ट साई खेऊर यांचा देखील आम्ही सन्मान करतो. प्लीज वेलकम. ओजस आणि साई खेऊर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. येस, अजून आपल्याला फटाक्यांची रोषणाई पाहायला मिळेल जेव्हा विनिंग संघाचं नाव अनाऊन्स केलं जाईल आणि आपल्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखा फील येणार आहे. नक्कीच मित्रांनो, जबरदस्त आपल्याला या ठिकाणी फटाक्यांची रोषणाई अजून पाहायला मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपण प्रमुख बक्षीस वितरणाकडे वळूया. तत्पूर्वी एक मोठा सन्मान होणं खूप गरजेचं आहे सर. असे काही मोठे कलाकार असतात जे पडद्यामागे असतात परंतु डिस्प्ले होत नाही. पूर्ण अहोरात्र मेहनत करत असतात परंतु हे काम करत असताना त्यांचंच नाव राहतं. असं सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पूर्ण टीम घेऊन ज्यांनी दिवस रात्र एक केला आणि स्पर्धा उभी केली आणि आता शेवटपर्यंत आमच्यावर जोडले गेलेत. ययाती शिवलकर सरांचा देखील सन्मान होणं हे गरजेचं आहे. मी सावंत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार झाला पाहिजे. खरंच जर सर ज्या वेळेला पाणी होतं त्यावेळेला देखील या व्यक्तिमत्वाने खूप मेहनत घेतले आणि शेवटपर्यंत ते थांबले. असं नाही आहे चला मुलं बघतायत मी निघतो घरी, नाही, 7 वाजता हजर, पहाटे 4:30 पर्यंत आमच्याबरोबर ते राहिलेत. तर अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान होणं गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या सरांसाठी. नक्कीच. त्याचबरोबर अक्षय सुर्वे सर असतील आणि त्याचबरोबर अजितजी पाटील सर असतील, अनिकेत शिवलकर सर असतील, विक्रांतजी पाटील सर असतील, या सर्वांचं खरंच आम्ही विशेष कौतुक करतो. यांनी खूप मेहनत घेतले. हे व्यक्तिमत्व आहे बघा. सन्मान त्यांचा आहे परंतु त्यांनी सगळ्यांना बोलवलंय. हा मोठेपणा आहे ययाती शिवलकर सरांचा. म्हणूनच आज ही सर्व मित्रमंडळी त्यांना जोडून आहे आणि यापुढे देखील राहतील. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या पूर्ण टीम साठी. थँक्यू सो मच. आणि सर्व मीरा ग्रामस्थ आपलं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. तुमचा देखील या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा आहे. असं सहकार्य करत राहा आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर अशीच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफी आपण पाहिलात, या ट्रॉफ्या पुरस्कर्ते कैलासवासी प्रभा दत्तात्रय पात्रे यांच्या स्मरणार्थ श्री वीरेंद्र उर्फ छोट्या पात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेतील सर्व ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. या स्पर्धेतील रनरअप संघ आहे ज्याने खूप चांगला खेळ केला आणि या स्पर्धेतील रनरअपची ट्रॉफी आपल्या नावावरती केले. राम जानकी गावखडी 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे राम जानकी गावखडी संघाला. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे 50,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. वेल प्लेड. गुरव साहेब देखील खूप जास्त खुश असतील. नक्कीच पुढच्या वेळेला नवीन जोमाने हा संघ खेळताना दिसेल. वेल प्लेड टीम राम जानकी गावखडी. हे खूप चांगले क्षण आपण पाहताय मित्रांनो. नक्कीच जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे राम जानकी गावखडी संघाला. धन्यवाद मित्रांनो. राम जानकी गावखडी पुढील वाटचालीसाठी मित्रांनो मनपूर्वक शुभेच्छा. सौरभ भाई, गणेश भाई आणि पूर्ण टीम, ज्ञानेश भाई, अक्षय राठोड. वेल प्लेड मित्रांनो. पुढील वाटचालीसाठी सज्जाद भाई
थैंक यू सो मच, आपने भी बहुत ही अच्छी कमेंट्री की और आपका भी मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूं. आणि तत्पूर्वी यस, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नवलाई पावणाई बसोबा क्रिकेट क्लब मीडिया आयोजित भव्य नाइट ओरम क्रिकेट स्पर्धा 2025. इस प्रतियोगिता की विनर टीम है, इस प्रतियोगिता की विनर टीम है जिन्होंने जीते हैं 1 लाख रुपए और ये चमचमाती हुई ट्रॉफी जय भैरी मुरुगवाड़ा. जी हाँ, ये फायर आप देख सकते हैं, ये सेलिब्रेशन आप देख सकते हैं और जरूर सभी एक्साइटेड है और खूबसूरत लम्हे टेनिस क्रिकेट.in पर देखने को मिल रहे हैं. जी हाँ, ये बहुत ही जबरदस्त बॉल है, मानो कि ऐसा लग रहा है हम जन्नत में आए हैं. ओमकार भाई, ये क्रिकेट की जन्नत है. जय भैरी मुरुगवाड़ा, इस प्रतियोगिता के विनर टीम एक बार जोरदार ताली होनी चाहिए. वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. वेल प्लेड. थैंक यू सो मच. अगर जाने अनजाने में मेरी बात अगर किसी को दिल पे लगी हो तो मैं माफी चाहता हूं. और ये प्रतियोगिता शानदार तरीके से पूरी हुई. नेक्स्ट ईयर इसी मैदान पर मिलेंगे इसी जोश के साथ. शुक्रिया. यस, आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगले ड्रोनची भूमिका पूर्ण केली. गिरकर साहेब आपण व्यासपीठावरती या. आणि ड्रोन वाले आमचे मित्र, आपल्याला देखील विनंती असेल, गिरकर साहेब आणि त्यांची टीम, आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. यांचा देखील यथोचित सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. गिरकर साहेब प्लीज वेलकम. प्लीज वेलकम सर.